ठीक आहे, आज आपण बघणार आहे प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ ऑर्चिड्स, पॅकेजिंग प्रॅक्टिसेस ऑफ ऑर्चिड किंवा ऑर्किड पण म्हणू शकता. तुम्ही ऑर्किडचं फ्लावर पाहिलं नसेल तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टाइप्सचे जे ऑर्किडचे फ्लावर्स असतात त्याचे टाइप्स मी इन्व्हॉल्व केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारचे ऑर्किडचे फ्लावर असतात. त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण बघूया. सर्वांना आवाज येतोय का? हा ठीक आहे, लेट्स स्टार्ट. व्हॉट आर द ऑर्चिड्स? ऑर्चिड्स म्हणजे काय? तर बघा, द फॅमिली ऑर्चिडेसी इज वन ऑफ द 3 लार्जेस्ट फॅमिलीज ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. ऑर्चिडेसी ही जी फॅमिली आहे तर ही ज्या फॅमिलीज आहेत फ्लावर मधल्या किंवा फ्लोरल कल्टिवेशन फ्लोरिकल्चर मधल्या 3 ज्या मेजर फॅमिलीज आहेत त्याच्यामधलीच एक मेजर फॅमिली आहे कुठली? ऑर्चिडेसी, ज्याच्यामध्ये हे ऑर्चिड किंवा ऑर्किड जे आपण म्हणतो हे फ्लावर काय होतात, बिलॉंग करतात. त्याच्यामध्ये बघा, ऑर्किड्स आर मोनोकॉट्स. ऑर्किड हे जे फ्लावर आहे ते कसं आहे, मोनोकॉटिलिडॉन आहे किंवा मोनोकॉट आहे. त्याच्यानंतर बघा, द एक्झिबिट अ वाइड रेंज ऑफ डायव्हर्सिटी इन फ्रॉम साइज, कलर अँड टेक्स्चर ऑफ फ्लावर बियॉन्ड द इमॅजिनेशन ऑफ ह्युमन माइंड. तर हे जे ऑर्किडचं फ्लावर आहे तर याच्यामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. म्हणजे वेगवेगळे कलर, वेगवेगळे शेप, वेगवेगळे साईज, वेगवेगळे टेक्स्चर, हे जे आपल्या ह्युमन इमॅजिनेशनच्या सुद्धा पलीकडे जाऊन अशा पद्धतीचं जे टेक्स्चर आहे तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकता बघा, हे ब्लॅक कलरचं ऑर्किडचं फ्लावर आहे. तुम्ही याचा शेप पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता की हे किती डिफरंट आहे. त्यामुळे हे जे फ्लावर आहे तर हे म्हणजे व्हॅरिड प्रकारामध्ये त्याचे आपल्याला फ्लावर जे आहेत ते पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, देर आर इमेन्स हॉर्टिकल्चर इम्पॉर्टन्स अँड प्ले अ व्हेरी युजफुल रोल टू बॅलन्स द फॉरेस्ट इकोसिस्टीम. हे जे ऑर्किड फ्लावर आहे तर ह्याचा जो इम्पॉर्टन्स आहे हॉर्टिकल्चर क्रॉप्स मध्ये तर तो काय आहे, व्हेरी युजफुल आहे किंवा मेजर रोल आहे कशामध्ये, जी फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे तर ती फॉरेस्ट इकोसिस्टीम मेंटेन करण्यासाठी मेजर रोल जर कोण प्ले करत असेल तर ते ऑर्किडचं फ्लावर करत असतं. त्याच्यानंतर बघा, मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्क्रीन दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसते का? आता दिसते का बघा बरं? ओके, हा ठीक आहे. चला, मी तुम्हाला काय सांगत होते तर मेजर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत, जे तुम्हाला मी ऑर्किड फ्लावर सांगितलं किंवा ह्या ऑर्किडेसी किंवा ऑर्चिडेसी फॅमिलीमध्ये येणारे जे फ्लावर्स आहेत, जे जे प्लांट्स या ऑर्चिडेसी फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात तर त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्या आपल्याला बघायच्या, त्या कोणत्या कोणत्या आहेत. आणि ह्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणी सांगितलेल्या आहेत तर डॉक्टर रॉबर्ट एल आणि ड्रेसलर ह्या 2 सायंटिस्टनी काय केलेलं आहे, आपल्याला ह्या फ्लावरच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्या कधी एक्सप्लेन केलेल्या आहेत तर 1989 मध्ये. त्या कोणत्या आहेत बघा, ॲज फॉलोज. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे, मोस्ट ऑर्किड्स हॅव ओनली वन स्टॅमेन. जे ऑर्किड्स आहेत तर ते मेजरली म्हणजे जास्तीत जास्त ऑर्किडेसी फॅमिलीमध्ये येणारे जे फ्लावर्स आहेत
तर त्याच्यामधलं जे मेजरली जे फ्लावर्स आहेत किंवा मॅक्झिमम जे प्लांट्स आहेत तर ते त्यातले जे मॅक्झिमम फ्लावर्स आहेत तर त्याच्यामध्ये जो स्टॅमिना असतो तो किती असतात तर एकच असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सिंगल स्टॅमिना आणि जे पिस्टिल्स असतात तर ते कसे असतात पार्शियली किंवा कम्प्लिटली युनायटेड असतात कशासोबत स्टॅमिन सोबत म्हणजे जे स्टॅमिन आणि पिस्टिल्स जे आहेत ज्याला आपण स्टॅमिन म्हणजे काय तर जे मेल ऑर्गन असतो ज्याला आपण पोलन ग्रेन मध्ये स्टॅमिन्स आणि पिस्टिल्स तुम्ही ऐकलेला असेल तर पिस्टिल जो पार्ट असतो तर तो फिमेल पार्ट असतो आणि स्टॅमिन्स जो असतात तर तो मेल पार्ट असतो तर जनरली मेल जे ऑर्किड्स आहेत तर ते मेजरली त्या फ्लावर मध्ये ऑर्किडच्या फ्लावर मध्ये स्टॅमिन जो असतो तर तो एकच असतो आणि त्याच्यानंतर बघा स्टॅमिन्स अँड पिस्टिल्स आर पार्शियली और कम्प्लिटली युनायटेड विच इज कॉल्ड ॲज गायनोस्टेमियम और कॉलम तर जे स्टॅमिन्स आहेत आणि जे पिस्टिल आहेत तर जे स्टॅमिन्स आणि पिस्टिल्स दोन्ही पार्शियली किंवा कम्प्लिटली काय असतात युनायटेड असतात म्हणजे ते अटॅच असतात आणि ते जिथं अटॅच असतात स्टॅमिन्स आणि पिस्टिल्स तर त्याला आपण काय म्हणतो गायनोस्टेमियम किंवा त्यालाच आपण काय म्हणतो कॉलम का म्हणतो कारण की तिथं मेल आणि फिमेल जो पार्ट आहे ज्याला आपण स्टॅमिन्स आणि पिस्टिल्स म्हणतो तर ते काय झालेले असतात युनाइट झालेले असतात आणि ते ज्या ठिकाणी युनाइट झालेले आहेत त्या प्लेसला आपण काय म्हणतो गायनोस्टेमियम किंवा कॉलम त्याच्यानंतर बघा द median petal opposite to the fertile stamen is often greatly modified and called as a labellum or leaf जर आणि जो जी मिडलची पेटल आहे तुम्हाला मी समोर दाखवते तर ती जी मिडलची पेटल असते तर ती एक्झॅक्टली अपोजिट कशाला असते जो फर्टाईल स्टॅमिन आहे तर त्याला ती कशी असते एक्झॅक्टली अपोजिट असते आणि म्हणून तिला आपण काय म्हणतो लॅबेलियम किंवा लीफ त्याच्यानंतर बघा मॉडिफाईड स्टिग्मा कॉल्ड एज ए रोस्टिलियम प्लेज अ रोल इन ट्रान्सफर ऑफ पोलन्स तर जो स्टिग्मा आहे जो पॉलिनेशन मध्ये आपल्याला हेल्प करतो तर तो स्टिग्मा कसा असतो जो रोस्टिलम असतो तर त्याच्यामध्ये हा स्टिग्मा आपल्याला या फ्लावरचा पाहायला मिळतो आणि हा स्टिग्माचा जो मेजर रोल आहे तर तो पोलन ट्रान्सफर साठी होत असतो त्याच्यानंतर बघा पोलन ग्रेन्स आर इन मासेस कॉल्ड एज पोलिनिया आणि जे पोलन ग्रेन्स असतात तर ते मासेसच्या फॉर्म मध्ये असतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो पोलिनिया त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगत होते तुम्ही इथे बघू शकता तर बघा आपण तुम्हाला कॉलम म्हणलं होतं जिथं स्टॅमिन्स आणि पिस्टिल्स युनाइट झालेले असतात मग ते पार्शियली युनायटेड असतील किंवा कम्प्लिटली युनायटेड असतील तर त्या आपण प्लेसला काय म्हणतो कॉलम इथे तुम्हाला कॉलम दिसत असेल एक्झॅक्टली कॉलमला किंवा फर्टाईल स्टॅमिनला अपोजिट जो असतो तो कोण असतो लीप असतो किंवा त्याला आपण काय म्हणतो लॅबेलियम त्याच्यानंतर हे स्टेपल्स आहेत किंवा पेटल्स आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि ही जी व्हाईट दिसते इथे तुम्हाला ती आहे अँथर कॅप तिला काय म्हणतो आपण अँथर कॅप आणि हा जो साईडचा सरफेस आहे तर तो स्टिग्मॅटिक सरफेस आहे म्हणजे जिथे स्टिग्मा प्रेझेंट असतात त्या सरफेसला आपण काय म्हणतो स्टिग्मॅटिक सरफेस आणि हा जो स्टिग्मा आहे हा पोलन ट्रान्सफर करण्यामध्ये काय करत असतो हेल्प करत असतो हे अशा प्रकारचं फ्लावर जे आहे किंवा त्याची जी फ्लोरल बायोलॉजी आहे तर ती अशा प्रकारची असते तुम्हाला मी सांगितलं जो स्टॅमिना आणि पेस्टिल्स जे असतात ते एका प्लेसला युनाइट झालेले असतात त्या प्लेसला आपण कॉलम म्हणतो ज्या कॉलम मध्ये स्टॅमिन्स फर्टाईल असतात त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोण असतो लीप असतो किंवा त्याला लॅबेलियम म्हणू शकतो आपण पुन्हा तुम्ही पाहू शकता सेपल्स आहेत पेटल्स आहेत जिथे स्टिग्मा प्रेझेंट असतो जो पोलन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला हेल्प करतो तर तो स्टिग्मॅटिक सरफेस इथे तुम्ही बघू शकता आणि अँथर कॅप ही झाली फ्लोरल बायोलॉजी ऑर्किडची त्याच्यानंतर बघूया आपण ऑर्किड कॅन बी डिवायडेड इंटू 2 बेसिक ग्रोथ टाइप्स म्हणजे अकॉर्डिंग टू ग्रोथ माझा आवाज सर्वांना येतोय आणि स्लाइड सर्वांना दिसते का सर्वांना दिसत असेल तर मला एकदा सांगायचं आहे तुम्हाला स्लाइड दिसते का सर्वांना स्लाइड सर्वांना दिसत आहे का ओके
तर मी तुम्हाला सांगत होते ऑर्किड्स कॅन बी डिवायडेड इंटू 2 बेसिक ग्रोथ टाइप्स अकॉर्डिंग टू ग्रोथ हॅबिट. ऑर्किड्सचं काय झालेलं आहे क्लासिफिकेशन केलेलं आहे 2 बेसिक टाइप मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो मोनोपोडियल आणि सिम्पोडियल. मोनोपोडियल म्हणजे बघा 1 फुटेड म्हणजे जे त्याला जे रूट्स असतात तर ते कसे असतात जास्त असतात आणि जे मेन स्टेम आहे तर ते एकच स्टेम काय होत असतं त्याचं मेन स्टेमच फक्त ग्रोथ होत असते त्याची. आणि जे सिम्पोडियल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे शूट प्रोड्यूस होतात. म्हणजे मोनोपोडियल मध्ये तुम्हाला इथे दिलेले बघा त्याला 1 फुटेड म्हणू शकतो. त्याच तुम्ही बघा पुढे एक्सप्लेनेशन हॅव अ मेन स्टेम विच कंटिन्यूज टू ग्रो इयर आफ्टर. तर मोनोपोडियल टाइपचे जे ऑर्किडचे फ्लावर आहेत तर मोनोपोडियल टाइपच्या ऑर्किडचे जे फ्लावर आहेत ते कसे असतात तर त्याच्यामध्ये एकच सिंगल स्टेम असतं ज्याची ग्रोथ होत असते आणि त्यालाच आपल्याला काय होतात हे जे फ्लावर आहेत ते पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये हे जे मोनोपोडियल टाइप आहेत त्याच्यामध्ये येणारे कुठले 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 एक्झाम्पल आहेत बघा. हे जे एक्झाम्पल आहेत आता तुम्ही म्हणाल हे कुठले एक्झाम्पल आहेत, हे तिन्ही पण जे एक्झाम्पल आहेत ते ऑर्किडचेच फ्लावर आहेत पण ज्याचं आपण काय केलेलं आहे क्लासिफिकेशन केलेलं आहे जे सिम्पोडियल आणि मोनोपोडियल. तर मोनोपोडियलचे जे एक्झाम्पल्स आहेत तर ते कुठले आहेत बघा फॅलिनोप्सिस, त्याच्यानंतर आहे रेनोथ्रा आणि त्याच्यानंतर आहे वंदा. हे जे 3 एक्झाम्पल आहेत तर ते कशाचे आहेत मोनोपोडियल टाइपच्या ऑर्किड फ्लावरचे हे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर सिम्पोडियल मध्ये बघा ज्याला आपण मेनी फुटेड पण म्हणतो तर ते बघा द प्लांट प्रोड्युसेस अ सिरीज ऑफ ऍडजस्टमेंट शूट विच इज टू ग्रो अ सर्टन साइज ब्लूम देन स्टॉप ग्रोइंग टू बी रिप्लेस्ड बाय द नेक्स्ट ग्रोथ. सिम्पोडियल मध्ये तुम्हाला सांगितलं मी जे तिथं काय असतं सिरीज ऑफ ऍडजस्टमेंट शूट्स म्हणजे जे आणखी मेन स्टेम सोडून जे लॅटरल शूट्स आहेत त्याची सुद्धा त्याच्यामध्ये ग्रोथ झालेली असते किंवा त्याच्यामध्ये लॅटरल शूट सुद्धा असतात आणि ते तिथं ब्लूमिंग होत असतं म्हणजे तिथं फ्लावरिंग होत असते. आणि जे नवीन आहेत शूट्स ते सुद्धा आपण रिप्लेस करून त्याच्यापासून नवीन पॉटिंग मिक्सचर तयार करून नवीन रिप्लेस करून ते जे प्लांट आहेत ते आपण सेपरेट करून दुसऱ्या पॉटिंग मिक्सचर मध्ये रिप्लेस केल्यानंतर आपल्याला नवीन प्लांट भेटतं ओल्ड प्लांट पासून. तर हे झालं सिम्पोडियल टाइप. सिम्पोडियल टाइपचे एक्झाम्पल आहेत कॅटेलिया आणि सिम्बोडियम. 2 एक्झाम्पल आहेत कॅटेलिया आणि सिम्बिडियम. हे झाले सिम्पोडियलचे एक्झाम्पल. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा हे तुम्हाला 2 टाइप्स लक्षात आले का मोनोपोडियल आणि सिम्पोडियल. मोनोपोडियल मध्ये एकच स्टेम असतो ज्याच्यावरती फ्लावर येतात. सिम्पोडियल मध्ये मेनी स्टेम्स असतात ज्याच्यावरती आपल्याला फ्लावरिंग पाहायला मिळते. सिम्पोडियलचे मला एक्झाम्पल सांगितले फेलिनोप्सिस, रिनोथ्रेया, त्याच्यानंतर आहे वंदा. त्याच्यानंतर सिम्पोडियलचे एक्झाम्पल सांगितले कॅटेलिया आणि सिम्बिडियम. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट मध्ये आहे ऑर्किड्स कॅन बी डिवायडेड इंटू 4 टाइप्स अकॉर्डिंग टू द ग्रोइंग कंडिशन. सुरुवातीचं जे क्लासिफिकेशन बघितलं आपण जे 2 टाइप मोनोपोडियल आणि सिम्पोडियल तर हे आपण क्लासिफिकेशन बघितलं ऑन द बेसिस ऑफ ग्रोथ हॅबिट म्हणजे त्याची कशी ग्रोथ होते त्याच्यावरती आपण ते क्लासिफिकेशन केलं होतं मोनोपोडियल आणि सिम्पोडियल. आता हे जे क्लासिफिकेशन आहे ऑर्किड्स कॅन बी डिवायडेड इंटू 4 टाइप्स अकॉर्डिंग टू द ग्रोइंग कंडिशन. ग्रोइंग कंडिशन म्हणजे ते आपल्या त्याचा जो ग्रोइंग मीडिया आहे मग आपण ते पॉट मध्ये लावतोय किंवा आपण ते मेजरली जर तुम्ही बघाल ऑर्किडचं जे प्लांटेशनची ग्रोइंग केली जाते तर तुम्ही ते कशावरती केली जाते तुम्हाला माहित नसेल तर सांगते. आपण हे आपला कोकोनट जो असतो ग्रीन कोकोनट जो मॅच्युअर झालेला तर त्याचे जे बार्क असते त्याला आपण नारळाची साल म्हणतो किंवा ते नारळाचं टरफल जे असतं जे आपण आतलं ऍक्च्युअल सीड सेपरेट करण्याच्या अगोदर जे काढत असतो ना वरचे जे लेअर तर त्याच्यामध्ये ह्या ऑर्किडचे फ्लावर प्लांट जे आहेत ते ग्रोन केले जातात. मेजरली ग्रोइंग मीडिया ऑर्किड साठी तो यूज केला जातो. तर अकॉर्डिंग टू ग्रोइंग कंडिशन हे जे काय 4 टाइप्स आहेत तर ते 4 टाइप्स कुठले कुठले आहेत बघा. पहिला आहे एपिफाइट्स, दुसरा आहे लिथोफाइट्स, तिसरा आहे सॅप्रोफाइट्स आणि लास्ट आहे टेरेस्ट्रियल्स. हे 4 काय आहेत टाइप्स आहेत ऑर्किडचे अकॉर्डिंग टू ग्रोइंग कंडिशन. ग्रोइंग कंडिशन नुसार कुठले कुठले 4 प्रकार पडतात तर एपिफाइट्स आहे, लिथोफाइट्स आहे, सॅप्रोफाइट्स आहे आणि टेरेस्ट्रियल्स असे 4 काय आहेत ऑर्किडचे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये एपिफाइट्स बघा एपिफाइट्स म्हणजे एअर प्लांट्स विच ग्रोन ऑन ट्रीज. एपिफाइट्स म्हणजे कुठले प्लांट ज्याच्यामध्ये ऑर्किड हे एअर प्लांट्स मध्ये
किंवा ट्रीज वरती ग्रोन केले जातात ते झाले इफिफाइट्स. लिथोफाइट्स बघा, लिथोफाइट्स मध्ये द रॉक ग्रोअर्स क्लिंग ऑन द सरफेस ऑफ रॉक्स, जे रॉक्स वरती किंवा रॉक ग्रोईंग जो मीडिया आहे त्याच्यामध्ये जे ग्रोन केले जातात ते झाले लिथोफाइट्स. त्याच्यानंतर सॅप्रोफाइट्स बघा, सॅप्रोफाइट्स आर दोज दॅट ग्रोज इन मल्च ऑफन ऑन द फॉरेस्ट फ्लोअर, जे मल्चिंगचा जो मीडिया आहे किंवा जो फॉरेस्ट वेस्ट आहे, जे फॉरेस्ट वेस्ट वरती किंवा फॉरेस्ट फ्लोअर वरती जे ग्रोन केले जातात त्यांना आपण सॅप्रोफाइट्स म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा टेरेस्ट्रियल्स विच अँकर देमसेल्स इन सॉइल और सँड, जे सॉइल किंवा सँड मध्ये ग्रोन केले जातात ते झाले टेरेस्ट्रियल्स. हे 4 टाइप्स आहेत अकॉर्डिंग टू ग्रोइंग कंडिशन कशाचे, ऑर्किडचे. As most orchids are epiphytes, they can be grown in tree bark, crumbled charcoal, pebbles or wooden or cork plaques. तुम्हाला मी सांगितलं मेजरली ऑर्किड्स जे आहेत ते कसे असतात, इपिफाइट्स असतात, एअर प्लांट्स ज्याला आपण काय म्हणतो एअर प्लांट्स, म्हणजे त्याला सॉइल मीडियाची जास्त गरज नाहीये, पण त्याला त्याच्यासाठी दे कॅन बी ग्रोन इन ट्री बार्क. मी तुम्हाला सांगितलं होतं जी ट्री बार्क जी आहे मेजरली याच्यामध्ये आपल्याला कोकोनटची ती जी साल आहे ती यूज केलेली पाहायला मिळेल. मग ती कुठल्याही प्रकारची ट्री बार्क तुम्ही यूज करू शकता किंवा क्रम्बल चारकोल जो आहे तो यूज करून याची आपण काय करू शकतो, ग्रोथ करू शकतो. हे झाले ऑर्किडचे टाइप अकॉर्डिंग टू ग्रोईंग कंडिशन. लक्षात आले. एपिफाइट्स त्याला आपण एअर प्लांट्स म्हणतो, लिथोफाइट्स म्हणजे जे रॉक वरती ग्रो केले जातात, सॅप्रोफाइट म्हणजे जे मल्च वरती किंवा फॉरेस्ट फ्लोअर वरती ग्रोन केले जातात, आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जे सॉइल आणि सँड मध्ये ग्रोन केले जातात. ओके, हे झाले 4 टाइप्स. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा आता ऑर्किडचे यूज काय आहेत, ऑर्किड्स कशासाठी यूज केले जातात. तर इन चायना डेंड्रोबियम इज युज्ड एज ए सोर्स ऑफ टोनिक, एस्ट्रीजन, analgesic and anti-inflammatory substances. तर चायना डेंड्रोबियम हा एक काय प्रकार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ऑर्किडेसी फॅमिलीमध्ये येणारे तुम्हाला वेगवेगळे फ्लावर्स पाहायला भेटतील, त्यातली एक स्पीसीज आहे ती कुठली आहे, डेंड्रोबियम. तर ही जी डेंड्रोबियम स्पीसीज आहे तुम्ही इथं त्याची सीड पाहू शकता, अशा प्रकारचे रूट्स जे आहेत ते अशा प्रकारचे रूट्स असतात ऑर्किडचे. तर इन चायनामध्ये डेंड्रोबियम इज युज्ड एज ए सोर्स ऑफ टोनिक. तर हे डेंड्रोबियम चायनामध्ये ऍज ए टोनिक म्हणजे काय, आपण काय म्हणतो टॉनिक दिल्यानंतर बरं वाटतं, तर हे त्या प्रकारचं टॉनिक आहे ज्याला आपण उत्साहवर्धक म्हणतो किंवा एक फ्रेशनेस प्रोव्हाइड करण्याचं काम हे जे डेंड्रोबियम स्पीसीजचे फ्लॉवर आहेत त्यांच्यापासून होत असतं. ऍस्ट्रोजन म्हणजे ज्याला आपण वेदनाशामक म्हणतो, म्हणजे किंवा जे ऑइल वगैरे ऑइली स्किन असेल ते रिमूव्ह करण्यासाठी जे आपण यूज करतो ऍस्ट्रोजन. तुम्ही बऱ्याचदा कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा बघा घेत असता ऍस्ट्रोजन. ऑइली स्किन असेल किंवा डर्ट असेल ते रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं, ऍस्ट्रोजन. आणि हे ऍस्ट्रोजन मध्ये यूज कशाचा होतो, हे जे ऑर्किड्सचे जे फ्लावर आहेत किंवा ऑर्किड्सचे जे रूट्स आहेत याचा काय होत असतो, यूज होत असतो. त्याच्यानंतर अँटी इन्फ्लेमेटरी सबस्टन्सेस म्हणजे जे सूज वगैरे आली असेल किंवा ती कमी करण्याचं काम, किंवा जे आपल्याला आपली जी चिडचिड होत असते किंवा ती जर कमी करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे जे डेंड्रोबियम जे स्पेसीज आहेत ते आपण काय करत असतो, यूज करत असतो. त्याच्यानंतर बघा इन इंडिया इन द प्रिपरेशन ऑफ च्यवनप्राश फॉर ऑर्किड्स इज युज्ड. जे च्यवनप्राश आहे, आपण जे च्यवनप्राश घेत असतो, तुम्ही ऐकलं असेल लहानपणापासूनच, च्यवनप्राश बनवण्यासाठी आपण ऑर्किडचे जे फ्लावर्स आहेत ते त्याच्यामध्ये मग हे 4 टाइप्सचे जे फ्लावर्स आहेत तर ते आपण काय करत असतो, च्यवनप्राशच्या मेकिंग मध्ये यूज करत असतो. च्यवनप्राश बनवण्यासाठी इंडियामध्ये यूज केलं जातं. अराउंड द वर्ल्ड इट इज युज्ड टू केअर तिथं केअरच्या ऐवजी क्युअर आहे, रिम्युनेटिझम म्हणजे सांधेवात जे आपण म्हणतो, सांधेवात म्हणजे तुम्हाला माहिती सांधे दुखणं, किंवा मग मलेरिया असेल किंवा ट्युबरक्युलोसिस असेल, कट्स असतील, वॉन्ड्स असतील किंवा बर्न इंजुरीज असतील, अस्थमा असेल, जसं बऱ्याचशा ह्या ज्या वेगवेगळे डिसीजेस आहेत ज्याला आपण सांधिवात म्हणतो, मलेरिया आहे किंवा टीबी ज्याला ट्युबरक्युलोसिस म्हणतो, कुठे जखम झालेली असेल किंवा बर्न इंजुरी असेल किंवा आपल्याला कुठे बर्न झालेलं असेल तर याच्यासाठी रेमेडी म्हणून किंवा हे याच्यापासून आराम मिळावा किंवा याच्यापासून आपल्याला बरं वाटावं म्हणून ऑर्किड्स जे आहे तर ते ऑर्किडचे फ्लावर आपल्याला काय करतं, युजफुल आहे किंवा त्याच्यामध्ये ते आपल्याला हेल्प करतं. हे झाले त्याचे युजेस. त्याच्यानंतर बघा
ऑर्किड्स ॲज ए स्पाइस, फ्लेवरिंग एजंट अँड फूड. त्याच्यासोबतच बघा ऑर्किड्स जे आहे तर ते ॲज अ स्पाइस किंवा ॲज अ फ्लेवरिंग एजंट म्हणून सुद्धा यूज केलं जातं. तर द यूज ऑफ व्हॅनिला, व्हॅनिलिन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द पॉड्स ऑफ व्हॅनिला प्लॅनियोफोलिया इज युज्ड ॲज ए फ्लेवरिंग एजंट्स इन चॉकलेट्स अँड आईस्क्रीम. आता हे जे व्हॅनिला प्लॅनियोफोलिया जे आहे हे सुद्धा काय आहे, ऑर्किडचंच फ्लावर आहे, ज्याच्यामधून आपण काय करत असतो, व्हॅनिला हे जे कंपाऊंड आहे ते एक्स्ट्रॅक्ट करत असतो. आणि ते जे कंपाऊंड आहे तर ते तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम बऱ्याचदा खाल्ला असेल किंवा व्हॅनिला चॉकलेट खाल्लेलं असेल तर त्याच्यामध्ये जो फ्लेवर असतो व्हॅनिलाचा, तर हा जो व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट केला जातो तर तो ऑर्किडच्या फ्लावर पासून केला जातो. त्याच्यातली कुठली स्पेसीज, तर त्या स्पेसीजचं नाव आहे व्हॅनिला प्लॅनियोफोलिया. ही जी स्पेसीज आहे याच्यापासून आपण व्हॅनिला काय करत असतो, एक्स्ट्रॅक्ट करत असतो. आणि तो जो एक्स्ट्रॅक्ट केलेला व्हॅनिला आहे तर तो ॲज ए फ्लेवरिंग एजंट किंवा चॉकलेट आणि आईस्क्रीम मध्ये ॲज ए फ्लेवरिंग एजंट म्हणून आपण व्हॅनिला हा यूज करत असतो. त्याच्यानंतर बघा द पॉप्युलर बिवरेजेस कॉल्ड ॲज अ फेम और मदास्कार. ही जे दोन बिवरेजेस आहेत त्याच्यामध्ये मेजरली हे जे ऑर्किडचे जे फ्लावर आहे तर त्याचा ज्यूस जो आहे तर तो फ्रॅग्रन्स साठी काय केला जातो, यूज केला जातो. त्याच्यानंतर बघा इन नॉर्थ अमेरिका बल्ब्स अँड ट्युबर्स ऑफ ऑर्किड स्पेसीज वेअर कन्झ्युम्ड. नॉर्थ अमेरिका जो आहे तर त्याच्यामध्ये तिथे बल्ब आणि ट्युबर्स जे आहेत ऑर्किड स्पेसीजचे तर ते काय केले जातात, कंझ्युम केले जातात, म्हणजे तिथे ते यूज केले जातात. त्याच्यानंतर अदर युजेस मध्ये बघा पेडंट्स, त्याच्यानंतर इयरिंग्स और पिंग्स आर मेड बाय कास्टिंग अ मेटल मोल्ड ऑन इट and then the by gold or silver planting the same is common in Singapore. हे जे त्याचं जे कास्टिंग मटेरियल आहे कशाचं, जे आपण इयरिंग्स बनवतो ज्याला आपण कानातले म्हणतो किंवा आपले जे पेंडंट्स असतात गळ्यातले वगैरे किंवा ज्या पिन्स आहेत तर त्याचं जे कास्टिंग मटेरियल असतं तर ते हे ज्या फ्लावरच्या आपले जे ऑर्किडचे फ्लावर आहेत तर त्याचे जे त्याचं मेटल यूज करून किंवा त्याचं कास्टिंग मटेरियल म्हणून हे जे ऑर्किडचे फ्लावर आहेत तर ते आपण काय करत असतो, यूज करत असतो. त्याच्यानंतर फिशिंग नेट्स बनवण्यासाठी यूज होतो. त्याच्यानंतर ऍज ए कलरिंग एजंट म्हणून सुद्धा ऑर्किडचे फ्लावर आपण यूज करतो. त्याच्यानंतर ज्या यंग लेडीज आहेत त्या काय करतात, हे जे फ्लावर्स आहेत हे नॉर्थ इंडियामध्ये किंवा नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये किंवा ईस्ट इंडिया जो आहे त्या पार्ट मध्ये हे जे ऑर्किडचे फ्लावर आहेत तिथल्या लेडीज केसांमध्ये माळण्यासाठी काय करतात, यूज करतात. हे झाले वेगवेगळे युजेस ऑफ ऑर्किड फ्लावर्स. त्याच्यानंतर बघा सम ऑफ दी कॉमन ऑर्किड स्पेसीज, जसं मी तुम्हाला सांगितलं ऑर्किडच्या आपल्याला वेगवेगळ्या स्पेसीज पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये पहिली आहे कॅटेलिस. कॅटेलिस स्पेसीजचे फ्लावर्स अशा प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतील. इथे तुम्ही पाहू शकता ऑर्किडचे कॅटेलिया स्पेसीज मधले जे फ्लावर आहेत ते अशा प्रकारचे असतात. कोणाचा ज्याचा साऊंड म्यूट नाहीये त्याने ते म्यूट करून घ्यायचा. त्याच्यानंतर बघा हा मी तुम्हाला सांगत होते की कॅटेलिया स्पेसीज तुम्ही त्याच्यातले फ्लावर बघू शकता कशा प्रकारचे फ्लावर्स असतात. तर कॅटेलियाज वेअर डिस्कवर्ड इन 1824 when William Cattell received a sickly plant of Cattleya labida used as a packing material in shipment of orchids and nursed it back to health. When it bloomed, it created quite sheer. Cattleyas are still among the most popular type of orchids today. ऑर्किड हे जे कॅटेलियास टाईपचं ऑर्किड आहे ते फर्स्ट टाइम कधी डिस्कवर झालं तर 1824 आणि हे केव्हा झालं, वेन विल्यम कॅटेली रिसिव्ड अ सिकली प्लांट. ज्यावेळेस विल्यम कॅटेली या पर्सनला हे जे सिकली प्लांट आहे तर ते काय झालं, ऑब्झर्व झालं किंवा त्यांनी ते पहिल्यांदा पाहिलं किंवा त्यांना जे त्यावेळेस पहिल्यांदा ते मिळालं तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, ते ग्रोन करायला सुरुवात केली किंवा त्यांनी ते ऑर्किडचं प्लांट जे आहे ते त्यांनी ज्यावेळेस फर्स्ट टाइम ग्रोन केलं तर ते ज्यावेळेस ब्लूमिंग झाली त्या प्लांट मध्ये फ्लावरची, ज्यावेळेस ते फ्लावर त्यांनी पाहिलं तर ते म्हणजे खूप ब्युटिफुली त्यांना ते लक्षात आलं की हे खूप ब्युटिफुल प्लांट आहे आणि त्यावेळेस त्यांनी ते फ्लावर ग्रोन करण्यास सुरुवात केली. आणि हा जो कॅटेलियास टाईपचा ऑर्किड आहे तर तो सगळ्यात फेवरेट किंवा मोस्ट पॉप्युलर जर कुठला ऑर्किड असेल फ्लावर तर तो आहे कुठला,
कॅटिलियास टाईपचा, म्हणजे हे तुम्हाला इथं तुम्ही पाहू शकता, हे जे कॅटिलियास टाईपचा ऑर्किड आहे तर तो मोस्ट पॉप्युलर ऑर्किड आहे सध्या चालू टाइमला. त्याच्यानंतर बघा ही झाली कॅटिलिया स्पेसिस. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्पेसिस बघू कुठली आहे. नेक्स्ट मध्ये आहे सिम्बिडियम. सिम्बिडियम मध्ये तुम्हाला मी हे सिम्पोडियमचे एक्झाम सांगितलेले होते. त्याच्यामध्ये बघा सिम्बिडियम ऑर्किड्स अमॉंग दी शोईस्ट टाइप ऑफ ऑर्किड्स. सिम्बिडियम टाइपचे जे ऑर्किड्स आहेत जे ह्या टाइप मध्ये येतात सिम्बिडियम टाइप मध्ये, तर ते कसे असतात, शोईंग टाइपचे, म्हणजे आपण शोभेसाठी जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये हे जे ऑर्किड आहे सिम्बिडियम टाइपचं हे मेजरली त्याच्यासाठी त्याचा यूज होतो. विथ स्प्रेज विथ न्यूमरस लार्ज कलरफुल फ्लावर्स युजली इन विंटर. आणि ह्याच्यामध्ये कसे असतात, लार्ज कलरचे आणि कलरफुल फ्लावर्स असतात आणि जे की विंटर मध्ये येतात. These plants are quite popular and some have been cultivated for the thousands of years. They need cool temperature to initiate blooming. हे जे सिम्बिडियम टाइपचे जे ऑर्किड्स आहेत तर हे आपण मेजरली शोभेसाठी म्हणून यूज करतो. याचे फ्लावर जे असतात ते कसे असतात, कलरफुल असतात आणि हे जनरली विंटर सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्या ब्लूमिंग साठी म्हणजे फ्लावरिंग साठी जे टेम्परेचर आहे तर ते कूल टेम्परेचर गरजेचं आहे तिथं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डेंड्रोबियम स्पेसिस. मी तुम्हाला मगाशी सांगितलं जे की चायनामध्ये मेजरली यूज केली जाते. तर त्याच्यामध्ये बघा डेंड्रोबियम स्पेसिस कसे असते बघा. डेंड्रोबियम इज अ लार्ज जीनियस विथ अबाउट 1200 species. They tend to be like bright light, but most other care requirements have expectation. They are one of the most popular types of orchids and many are quite beautiful. तर हे डेंड्रोबियम टाइपचे जे स्पेसिस आहे ऑर्किडची किंवा जी फ्लावरचा टाइप आहे तर हा याच्या जवळपास 1200 स्पेसिस पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये याचे जे फ्लावर्स असतात तर ते कसे असतात, ब्राईट असतात, लाईट असतात. पण ह्याची जास्तीत जास्त म्हणजे जे आपल्याला तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की वेगवेगळे मेडिसिनल त्याचे जे युजेस आहेत त्याच्यासाठी हे मोस्टली काय आहे, पॉप्युलर आहे. आणि दिसायला सुद्धा कसं आहे, हे डेंड्रोबियम टाइपचं जे ऑर्किड आहे तर हे मोस्ट ब्युटिफुल आहे. त्याच्यानंतर बघा लेडी स्लीपर ऑर्किड्स, याला काय म्हणतो आपण, इथं पाहू शकता तुम्ही. मी सुरुवातीला सांगितलं होतं की ऑर्किड्स हे टेक्स्चर, त्याचा कलर याच्यासाठीच फेमस आहे, कारण की याचे खूप वेगवेगळ्या व्हॅरियस टाईप मध्ये तुम्हाला काय बघायला भेटतील, त्याचे कलर बघायला भेटतील, शेप बघायला भेटतील, त्याचे टाईप बघायला भेटतील, टेक्स्चर वेगळं वेगळं पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये बघा लेडी स्लीपर ऑर्किड्स इज अ कॅच ऑल टर्म्स फॉर अ फ्यू टाइप्स ऑफ ऑर्किड्स टिपिकली रेफरिंग टू द एनी प्लांट इन ट्राइब सायप्रिओ डिओसी विच इन्क्लूड्स द जेनेरा. तर हे जे लेडी स्लीपर ऑर्किड आहे तर हे सायप्रिडियम ह्या फॅमिलीमध्ये किंवा त्या स्पेसिसचं नाव काय आहे, सायप्रिडियम. त्याच्यामध्ये बघा मेक्सिपिडियम अँड स्प्लेनिपिडियम, दिस टाइप ऑफ ऑर्किड्स ऑल हॅव स्लीपर पाउच शेप्ड लॅबिलियम इन विच देअर पॉलिनेटिक इन्सेक्ट गेट सक. याच्यामध्ये बघा तुम्हाला पाहायला मिळेल हे कशा टाइप्सचे आहेत, ऑर्किड्स ऑल हॅव स्लीपर पाउच शेप्ड लॅबिलियम. हा जो लॅबिलियम आहे तर तो कसा आहे, पाउच शेपचा आहे. आणि त्याच्यामध्ये जो लॅबिलियम आहे किंवा जो तुम्ही इथं पाउच शेपचा लॅबिलियम बघता तर याच्यामध्ये जो पॉलिनेटिंग इन्सेक्ट आहे तर तो याच्यामध्ये काय करतो, एंटर करतो ह्या पाउच मध्ये आणि तिथून तो काय करतो, पॉलिनेशन साठी जे स्टिग्मा आहे ते सक करण्याचं काम इथून, किंवा जे पोलन ग्रेन्स आहे ते सक करण्याचं काम कोण करतो, इथून इन्सेक्ट ह्या पाउच मध्ये एंटर करून. हे झालं लेडी स्लीपर ऑर्किड. त्याच्यानंतर स्पेसिस बघा फॅपिओ पेनिडिलम्स, दुसरी स्पेसिस बघू शकता तुम्ही. इथं पण बघा तुम्ही स्ट्रक्चर जे असेल, कलर जे असेल किंवा टेक्स्चर जे आहे ते कसं आहे, वेगळं आहे. त्याच्यानंतर बघा Paphiophenidilums are sleeper orchids that come from Southeast Asia. Many have attractive mottled leaves to the grow well in relatively low light, which can be convenient for indoor orchid. They are quite easy to grow. हे जे ऑर्किड्स आहेत हे कशा प्रकारचे असतात, त्याचे जे लीव्हज असतात ते मॉटल्ड झालेले असतात किंवा मॉटल टाइप मधले असतात. आणि याच्या ग्रोथ साठी जी लाईट आहे तर ती कशी लागते आपल्याला, लो लागते. आणि इंडोर ऑर्किड साठी, जर आपल्याला इंडोर गार्डनिंग साठी किंवा इंडोर साठी
जर ग्रोन करायचं असेल ऑर्किड तर हे ऑर्किड आपण ग्रोन करू शकतो आणि हे इझी आहे ग्रो करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट स्पेसीज आहे बघा फियस. त्याच्यानंतर फियस जी स्पेसीज आहे ती बघा, फियस मध्ये फियस इन्क्लुडिंग ट्रान्सकॅरवेली द नून ऑर्किड इज ए जीनियस ऑफ टेरेस्ट्रियल ऑर्किड्स. दे are quite easy to grow and have numerous, usually 10 to 20% large and showy flowers with tube-like labellums. हे जे फायस टाइप्सचे जे ऑर्किड्स आहेत तर हे याला आपण काय म्हणतो, नून ऑर्किड म्हणतो. हे टेरेस्ट्रियल ऑर्किड आहेत, म्हणजे जे सॉइल किंवा सँड ज्या मीडियम मध्ये ग्रोन होतात आणि याच्यामध्ये जनरली जे ग्रोईंग स्टेम आहेत किंवा त्याला जे जे फ्लावर्स आहेत तर ते 10 ते 20 आपल्याला पर स्टेम काय होतात फ्लावर पाहायला मिळतात. आणि हे पण कसे आहेत, लार्ज शोई फ्लावर्स, म्हणजे शोभेसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती खूप छान प्रकारचे जे फ्लावर्स आहेत ते पाहायला मिळतात. तुम्ही इथं बघू शकता फियर्स टाईपचं जे ऑर्किड आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट मध्ये आहे फॅलॅनॉप्सिस. फॅलॅनॉप्सिस टाइप्सचं ऑर्किड मध्ये बघा, the moth orchid is one of the most commonly available and easiest to grow orchid genera. हे जे फॅलॅनॉप्सिस टाइपचं ऑर्किड आहे हे ग्रोन करण्यासाठी इझी आहे. आणि हे जे फॅलॅनॉप्सिस टाइपचे जे ऑर्किड आहे याला आपण मॉथ ऑर्किड म्हणतो. मॉथ का आपण तुम्ही मॉथ बघितलेला असेल, मॉथ जो इन्सेक्ट आहे त्याच्या मॉथ सारखा याचा जो टेक्स्चर आहे किंवा याचा जो बॉडी स्ट्रक्चर आहे तर हे कसं आहे, मॉथ इन्सेक्ट टाइप मॉथ जो असतो ज्याला आपण आय थिंक आपण याला माशी किंवा जे आपण मॉथ म्हणतो तर त्याच्या तो जो इन्सेक्ट असतो तर त्याचं जसं स्ट्रक्चर असतं तसं या फ्लावरचं स्ट्रक्चर असतं फॅलॅनॉप्सिस ऑर्किडचं, म्हणून त्याला आपण मॉथ ऑर्किड सुद्धा म्हणतो. आणि हा जो मॉथ ऑर्किड आहे किंवा जो फॅलॅनॉप्सिस ऑर्किड आहे तर हा कॉमनली जनरली आपल्याला सहज अवेलेबल होतो आणि हा इझी आहे ग्रोन करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा, इट इज अन स्पेशली गुड चॉईस फॉर बिगिनर्स टू ऑर्चिड growing. They have large showy flowers that come in wide variety of colors. हे जे मॉथ ऑर्किड आहे किंवा फॅलॅनॉप्सिस ऑर्किड आहे तर हे बिगिनर्स साठी, म्हणजे जे न्यू फार्मर आहेत किंवा जे न्यू आहेत ऑर्किड ग्रोईंग मध्ये तर त्यांच्यासाठी हे सुरुवातीला हे ऑर्किड ग्रोन करणं काय आहे, इझी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला वाईड रेंज ऑफ कलरचे फ्लावर पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, मोस्ट स्पेसीज हॅव सेव्हरल फ्लावर्स पर स्टेम. आणि बऱ्याचशा अशा स्पेसीज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पर स्टेमला सेव्हरल म्हणजे मॅक्झिमम फ्लावर्स पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, बट सम हॅव मोर अँड अदर्स हॅव सम फ्यू, 1 or 2. पण ज्याच्यामध्येच काही काही स्पेसीज मध्ये जसे सेव्हरल फ्लावर्स आपल्याला एका स्टेमवर भेटतात तसेच काही स्पेसीज मध्ये आपल्याला एका स्टेमवर कमीत कमी फ्लावर सुद्धा पाहायला मिळतात. देअर आर ग्रेट मेनी हायब्रिड व्हरायटीज ऑन दी मार्केट. याच्यामध्ये बऱ्याचशा हायब्रिड व्हरायटीज मार्केटमध्ये आलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट टाइप आहे वंदाज. तुम्हाला मी या सगळ्या क्लासिफिकेशन मध्ये सांगितलेल्या टाइप्स आहेत. तरी बघा, वंदाजचे तुम्ही फ्लावर पाहू शकता. वंदाज आर ब्युटिफुल ऑर्किड्स दॅट लाईक lots of light and warm temperature. They tend to have large round flowers. Most other types of orchids in वंदा lians like similar care. त्याच्यामध्ये बघा, वंदाज टाइपचे जे फ्लावर आहेत ऑर्किडचे तुम्ही तर बघू शकता. तर हे कसे असतात, ब्युटिफुल ऑर्किड्स आहेत. त्याच्यामध्ये जास्त लाईट लागते आणि जे टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर वार्म टाइपचं जे टेम्परेचर आहे तर हे या वंदाज टाइपच्या ऑर्किडच्या ग्रोईंग साठी गरजेचं आहे. हे तुम्हाला मी सांगितले वेगवेगळे टाइप्स ऑर्किडचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं सांगितले मी स्पेसिस, कॅटेलिया स्पेसिस, त्याच्यानंतर आहे सिम्बोडियम, त्याच्यानंतर आहे डेंड्रोबियम, त्याच्यानंतर आहे लेडी स्लीपर ऑर्किड, त्याच्यानंतर आहे फॅपिओपेडियुलन्स स्पेसिस, त्याच्यानंतर आहे फयस स्पेसिस, त्याच्यानंतर आहे फॅलेनॉप्सिस, त्याच्यानंतर आहे वंदाज. आता नेक्स्ट मध्ये बघा, हाऊ टू केअर ऑर्चिड. ऑर्किडची जी आफ्टर केअर आहे किंवा प्लांटेशनची जी केअर आहे तर ती कशा प्रकारे घेतली जाते. इनडायरेक्ट सनलाइट इज आयडियल फॉर ऑर्किड. ऑर्किड साठी इनडायरेक्ट सनलाइट हा कसा असतो, आयडियल असा असतो. त्याच्यानंतर बघा, सीडलिंग रिक्वायर्स लेस सनलाइट दॅन अडल्ट प्लांट. सीडलिंगला कमी सनलाइट लागतो ऍज कम्पेअर टू अडल्ट प्लांट. म्हणजे प्लांट मोठं होण्याच्या अगोदर ज्यावेळेस प्लांट सीडलिंग स्टेजला असेल त्यावेळेस कमीत कमी सनलाइट काय असतो, गरजेचा असतो.
त्याच्यानंतर बघा व्हेरी पुअर लाईट टेंड्स टू प्रोड्यूस वीक प्लांट्स अँड रिटार्ड फ्लावरिंग. जर लाईट क्वालिटी जर पुअर असेल तर जे प्लांट्स आहेत तर ते कसे होतात, वीक होतात आणि फ्लावरिंग जे आहे तर ते काय होते, रिटार्ड होते, म्हणजे पॉज होते, तिथं फ्लावरिंग होत नाही. त्याच्यानंतर बघा ऑप्टिमम रिक्वायरमेंट व्हॅरीज बिटवीन स्पेसिस टू स्पेसिस. जे टेम्परेचर रिक्वायरमेंट आहे तर ती स्पेसिस टू स्पेसिस काय आहे, डिफरंट आहे. त्याच्यामध्ये बघा Cypripedium and Phalaenopsis required only 200 to 300 foot candles. जी रिक्वायरमेंट आहे सिम्पोडियमची किंवा फेलानॉप्सिसची, तर त्याच्यामध्ये आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे तर ती किती लागते, 200 to 300 फूट कॅन्डल्स. त्याच्यानंतर बघा वंदा अँड अरंदा बेस्ट अंडर 800 फूट कॅन्डल्स. त्याच्यानंतर जे वंदा आणि अरंदा टाईपचे जे कल्टिवर आहे तर त्याचे आपल्याला 800 फूट कॅन्डल्स काय आहेत, सफिशियंट आहेत. त्याच्यानंतर बघा ग्रोवर्स हॅव युज्ड शेड नेट्स इन 35 to 85% शेड. साऊंड म्यूट करायचा आहे कोणाचा ऑन असेल तर. अंडर कंट्रोल कंडिशन द ऑर्किड्स कॅन बी ग्रोन इन ऑर्किड हाऊस. कंट्रोल कंडिशन मध्ये सुद्धा आपण ऑर्किड हाऊस मध्ये ऑर्किड जे फ्लावर आहे किंवा प्लांट आहे ते आपण ग्रोन करू शकतो. रनिंग नॉर्थ टू साऊथ अँड मेड फ्रॉम मटेरियल्स लाईक स्प्लिट बांबू, ग्लास, शेड नेट. ज्याला आपण पॉली हाऊस म्हणतो किंवा शेड नेट मध्ये किंवा ग्लास हाऊस मध्ये काय केलं जातं, ऑर्किडचे प्लांट ग्रोन केले जातात. त्याच्यानंतर बघा मॅन्युअर्स जे आहेत तर ते किती द्यायचे आहेत, डिपेंड ऑन ग्रोथ स्टेजेस. इथे तुम्हाला पाहायला मिळेल NPK जे आहेत तर ते आपल्याला 20-20-20 द्यायचे आहेत ड्युरिंग व्हेजिटेटिव्ह ग्रोथला, आणि फ्लावरिंग स्टेजला जे आहे ते 10-20-30 या क्वांटिटीमध्ये आपल्याला फर्टिलायझरचा डोस द्यायचा आहे फॉर ऑर्किडच्या कल्टिवेशनसाठी. पहिला जो द्यायचा आहे तो व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या टाइमला द्यायचा, आणि दुसरा जो आहे तो फ्लावरिंग स्टेजला द्यायचा आहे. व्हेजिटेटिव्ह ग्रोथला द्यायचा आहे तो आहे 20-20-20, आणि जो फ्लावरिंग स्टेजला द्यायचा आहे तो आहे 10-20-30. आणि हे जे फर्टिलायझर ऍप्लिकेशन आहे तर ते कधी करायचंय, सनी डेज मध्ये, आणि त्याचा जो टाइम आहे तर तो किती असला पाहिजे, सकाळी 8 ते 10:30 च्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे, हे फर्टिलायझर जे आहेत ऑर्किडला ते द्यायचे आहेत फॉर बेटर ऍब्सॉर्प्शन. म्हणजे बेटर ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी आपल्याला मॉर्निंग मध्ये सनी डेज मध्ये आपल्याला फर्टिलायझर अप्लाय करायचे आहेत. आणि क्वांटिटी किती सांगितली तुम्हाला, 20-20-20 ही ग्रोथ स्टेजला, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजला, आणि फ्लावरिंग स्टेजला 10-20-30 या क्वांटिटी मध्ये आपल्याला काय करायचं आहे, NPK द्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा हाऊ टू प्रोपॅगेट ऑर्किड्स. ऑर्किड्स लाईक अदर हॉर्टिकल्चर क्रॉप्स आर मे बी प्रोपॅगेटेड आयदर सेक्सुअली और असेक्सुअली. तुम्हाला मी प्रोपॅगेशन ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स मध्ये सांगितलं होतं, 2 टाइप्सनी प्लांट प्रोपॅगेट होतात, एक सेक्सुअली, दुसरे असेक्सुअली. सेक्सुअली म्हणजे बाय सीड, पण मेजरली असेक्सुअली प्रोपॅगेट केले जातात, कारण की सेक्सुअली जे आपल्याला प्लांट भेटतात तर ते कसे असतात, युनिफॉर्म असतात, रेजिस्टन्स टू डिफरंट व्हायरसेस, डिसीजेस आपल्याला असेक्सुअली प्रोपॅगेटेड प्लांट भेटतात. त्याच्यामुळं हे जे ऑर्किड आहे तर हे कसं आहे, हिट्रोझायगस आहे. हिट्रोझायगस आणि होमोझायगस तुम्ही बॉटनीमध्ये किंवा जेनेटिक्स मध्ये शिकला असेल. होमोझायगस म्हणजे काय, जे डिस्टिंक्ट असतात किंवा जे सिमिलर असतात, जे अलिल्स जे असतात तर जे सिमिलर असतात त्याला आपण होमोझायगस म्हणतो. आणि हिट्रोझायगस म्हणजे काय, जे अलिल्स असतात तर ते कसे असतात, डिस्टिंक्ट नसतात किंवा सिमिलर नसतात, त्या अशा टाइपला आपण काय म्हणतो असतो, हिट्रोझायगस. आणि ऑर्किड जे आहे तर ते कसं असतं, हिट्रोझायगस असतं. त्याच्यामुळं ऑर्किड्स हे मेजरली बायसीड प्रोपॅगेट होत नाही, तर मेजरली ऑर्किड हे आपण असेक्सुअली प्रोपॅगेट करतो. त्याच्यामध्ये बघा प्रोपॅगेशन मेथड ज्या आहेत त्या आहेत कटिंग आहे, त्याच्यानंतर ऑफशूट्स अँड केकीज यूज करून करू शकता, त्याच्यानंतर एरियल शूट्स यूज करून करू शकता, बाय सीड पण केलं जातं, आणि टिश्यू कल्चरनी सुद्धा ऑर्किडचं प्रोपॅगेशन केलं जातं. आता बघा हाऊ टू प्रोपॅगेट ऑर्किड बाय कटिंग. तर ऑर्किड्स लाईक एरिडिस, अरॅचिनिक, इपिडेंड्रियम, रॅन्सेन्थेरा, फेलेनॉप्सिस, वंदा, डेंड्रोबियम कॅन बी प्रोपॅगेटेड बाय कटिंग. ज्या तुम्हाला स्पेसिस सांगितल्या मी तर त्या स्पेसिस बाय कटिंगनी काय केल्या जातात, प्रोपॅगेट केले जातात. म्हणजे कटिंग त्याचे यूज करून आपण त्याला काय करतो, प्रोपॅगेट करतो. कट एंड शूट ट्रीटेड विथ फंजिसाइड टू प्रिव्हेंट रॉटिंग. आपल्याला काय करायचंय, आपण जे कटिंग घेतलेले आहे तर ते कटिंग त्याला आपण काय करायचे आहे, सीड ट्रीटमेंट द्यायचे आहे, किंवा
आपण जी ट्रीटमेंट देत असतो प्लांटेशनच्या अगोदर, तर ती कशाची द्यायची आहे, फंजीसाइडची द्यायची आहे. कशासाठी द्यायची आहे, तर तिथं रॉटिंग होऊ नये किंवा कुजू नये ते प्लांट, म्हणून आपल्याला फंजीसाइडची ट्रीटमेंट द्यायची आहे. मोस्ट ऑफ दी सिम्पोडियल ऑर्किड्स लाईक सिलोजिनी, कॅटेलिया, डेंड्रोबियम अँड सिम्बिडियम आर प्रोपेगेटेड थ्रू दिस मेथड. त्याच्यासोबतच जे सिम्पोडियल, मेजरली जे सिम्पोडियल ऑर्किड आहेत, तर ते बाय कटिंगने काय केले जातात, प्रोपॅगेट केले जातात. त्याच्यानंतर बघा, हाऊ टू प्रोपॅगेट ऑर्किड्स बाय ऑफशूट्स अँड किकीज. त्याच्यानंतर बघा, बाय ऑफशूट्स आणि किकीजच्या थ्रू कसे केले जातात, तर सेम मोनोपोडियम ऑर्किड्स लाईक अस्कोनसेडा, त्याच्यानंतर फेलानॉप्सिस, हे जे स्पेसिस आहेत त्याच्यामध्ये किकीज और ऑफशूट्स एमर्ज फ्रिक्वेंटली ऑन दी मेन स्टेम. मेन स्टेम वरती काय होत असतं, तिथं फ्रिक्वेंटली हे जे किकीज आहेत किंवा ऑफशूट्स आहेत ते प्रोड्यूस होत असतात, आणि हे जे ऑफशूट्स आहेत किंवा हे जे किकीज आहेत त्या यूज करून आपण काय करू शकतो, प्रोपॅगेशन करू शकतो. त्याच्यानंतर बघा, इंडक्शन ऑफ किकीज कॅन ऑल्सो बी इंड्युस्ड थ्रू द यूज ऑफ सायटोकायनिन्स विच फोर्स द डॉर्मंट बर्ड टू डेव्हलप इंटू किकीज. त्याच्यानंतर बघा, इंडक्शन ऑफ किकीज कॅन ऑल्सो बी इंड्युस्ड थ्रू द यूज ऑफ सायटोकायनिन. सायटोकायनिन यूज करून आपण हे जे किकीज, हा प्लांटचा पार्ट आहे जो यूज करून आपण काय करणार, प्रोपॅगेशन करणार आहे, तर ते त्याची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सायटोकायनिन यूज करायचं आहे. आणि ते डॉर्मंट बर्ड, सायटोकायनिन यूज केल्यामुळे जे डॉर्मंट बर्ड आहे त्याचं कन्व्हर्जन होतं कशामध्ये, किकीज मध्ये, जेव्हा आपण पार्ट यूज करणार आहे प्रोपॅगेशनसाठी. हे झालं प्रोपॅगेशन बाय ऑफशूट्स किंवा किकीज. त्याच्यानंतर बघा, हाऊ टू प्रोपॅगेट सीड बाय हाऊ टू प्रोपॅगेट ऑर्किड बाय सीड. ऑर्किड बाय सीड कसं प्रोपॅगेट करायचं बघा. Orchids produce seed pods with literally hundreds of thousands of seed that are released and scattered by the wind. जर प्रोपॅगेट सीडनी जर करायचं असेल तर बघा, ऑर्किड हे लिटरली भरपूर प्रमाणावर सीड प्रोड्यूस करतं, जे की हवेने सुद्धा काय होतं, स्कॅटर्ड होतं, म्हणजे पसरतं. त्याच्यामध्ये बघा, 1300 ते जवळपास 4000 जे भेटतं ऑर्किडचे जे आहे ते भेटतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत. कलर मे बी व्हाईट, क्रीम, पेल ग्रीन, रेडिश, ऑरेंज और डार्क ब्राउन अँड डायव्हर्स शेप. सीड जे आहे ते वेगवेगळ्या कलर मध्ये भेटतं, वेगवेगळ्या शेप. हे जे सीड आहे हे आपण डायरेक्ट सोन करून सुद्धा ऑर्किड ग्रोन करू शकतो. टिश्यू कल्चर मध्ये तर जर ग्रोन करायचं झालं तर बघा, टिश्यू कल्चर टेक्निक वेअर अप्लाइड इन ऑर्किड्स इन 1960. ऑर्किड मध्ये टिश्यू कल्चर टेक्निक कधी यूज केलं गेलं, तर 1960 मध्ये पहिल्यांदा ऑर्किड मध्ये टिश्यू कल्चर टेक्निक यूज केलं गेलं. त्याच्यामध्ये बघा, टिश्यू कल्चर टेक्निक इज हायली, ऑर्किड मध्ये जे टिश्यू कल्चर टेक्निक आहे हे मोस्टली सक्सेसफुल कशामुळे राहिलं, कारण की आपल्याला व्हायरस फ्री प्लांट्स टिश्यू कल्चर टेक्निक मुळे ऑर्किड्स मध्ये मिळाले. त्याच्यानंतर बघा, टुडे टिश्यू कल्चर इज प्रेफर्ड फॉर कमर्शियल प्रोपॅगेशन ऑफ ऑर्किड्स. तर आजच्या ज्या टाइमला किंवा आज टिश्यू कल्चर ऑर्किड मध्ये टिश्यू कल्चर हे मेजरली प्रेफर्ड केलं जातं. ज्यावेळेस आपल्याला कमर्शियली प्रोडक्शन घ्यायचं असेल ऑर्किडचं किंवा कमर्शियल स्केलवर प्रोपॅगेशन करायचं असेल, तर ऑर्किडच्या साठी आपल्याला टिश्यू कल्चर हे मेजरली यूज केलं जातं किंवा सक्सेसफुल आहे. बोथ लिक्विड अँड सॉलिड मीडिया आर युज्ड फॉर द ऑर्किड टिश्यू कल्चर. ऑर्किडच्या टिश्यू कल्चरसाठी दोन्ही प्रकारचा मीडिया यूज केला जातो. त्याच्यामध्ये लिक्विड मीडिया पण यूज केला जातो आणि सॉलिड मीडिया सुद्धा यूज केला जातो. After being isolated from the are cultured in or desired medium under sterile condition offer the produce clones of a plant. तर बघा, एक्सप्लांट म्हणजे कुठलं प्लांट, जे आपण टिश्यू कल्चर टेक्निकसाठी, तर ती जे सिलेक्टेड प्लांट आहे त्याला आपण काय म्हणत असतो, एक्सप्लांट म्हणत असतो. आणि हे जे एक्सप्लांट आहे हे ज्यावेळेस आपण आयसोलेट करतो शूट पासून, आणि ज्यावेळेस मीडियामध्ये काय करतो, कल्चर तयार कल्चर्ड मीडियामध्ये आपण त्याला ट्रान्सप्लांट करतो किंवा तिथे त्याला प्लेस करतो डिझाईन मीडियम मध्ये, जे रिक्वायर्ड मीडियम आहे त्याच्यामध्ये. आणि आपण इन लॅब ज्यावेळेस करत असतो किंवा सिडलिंग प्रिपेअर करतो हे, आणि ती आपण नंतर ऍक्च्युअल फील्ड मध्ये त्याला ट्रान्सप्लांट करू शकतो. हे झालं टिश्यू कल्चर.
त्याच्यानंतर बघा ब्रीडिंग ऑफ न्यू व्हरायटीज. न्यू व्हरायटीज ज्या आहेत अशा कुठल्या व्हरायटी ऑर्किडचे डेव्हलप केलेल्या आहेत तर आहेत अस्कोसेंट्रम चा क्रॉस केलेला आहे वंदा बरोबर, आणि त्याच्यापासून जी व्हरायटी डेव्हलप झाली ती कुठली आहे अस्कोसेंडा. अस्कोसेंट्रम इथे तुम्हाला पाहायला मिळेल अस्कोसेंट्रमचा क्रॉस केलेला आहे. हा क्रॉस आहे कशा बरोबर केला आहे तर वंदा, ह्या दोन्हीचा क्रॉस करून जे F1 मिळालेला आहे आपल्याला किंवा ब्रीडिंग व्हरायटी मिळालेली आहे ती कुठली आहे अस्कोसेंडा. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे अरॅचिनिस वंदा. अरॅचिनिस आणि वंदा आपल्याला अनंदा मिळालेला आहे. त्याच्यानंतर बघा एरिडिसिंटू वंदा आहे. एरिडिसिंटू वंदाचा क्रॉस करून आपल्याला एरिडो वंदा ही स्पेसिस मिळालेली आहे. त्याच्यानंतर आहे ब्रासोवोला इंटू कॅटेलिया. ब्रासोवोला इंटू कॅटेलियाचा क्रॉस करून आपल्याला ब्रासो कॅटेलिया ही नवीन कल्टिव्हर मिळालेली आहे. त्याच्यानंतर फॅलेनॉप्सिस इंटू वंदाचा क्रॉस करून आपल्याला वंदानॉप्सिस हे कल्टिव्हर मिळालेलं आहे. त्याच्यानंतर कॅटेलिया इंटू लेलिया या दोन्हीचा क्रॉस करून आपल्याला लेलिओ कॅटेलिया ही जी स्पेसिस आहे ती मिळालेली आहे. त्याच्यानंतर लास्ट पण आहे कॅटेलिया आणि स्पोरोरिनोटिस. त्याच्यानंतर या दोन्ही क्रॉस करून जी आपल्याला कल्टिव्हर मिळालेली आहे ती कुठली आहे स्पोरो कॅटेलिया. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू शकता तुम्ही पिक्चर्स ऑफ फ्लावर ऑप्शन मार्केट इन असलमेर. ऑर्किडचं जे फ्लावर मार्केट आहे किंवा ऑर्किडचं पॅकिंग वगैरे कसं केलं जातं हे कुठलं आहे असलमेर. तुम्हाला मी जे अस्कोसेंडा सांगितलं तर हे जे अस्कोसेंडा ज्यावेळेस डेव्हलप केलं गेलं आणि त्यावेळेस हा टाइम आहे तुम्ही बघू शकता. नॅशनल ऑर्किड गार्डन जे इस्टॅब्लिश झालं ज्याच्यामध्ये त्याच्या ओपनिंगला पाहू शकता तुम्ही कोण आलेले आहे शाहरुख खान तुम्हाला दाखवले. हे अशा प्रकारचं ऑर्किडचे वेगवेगळे टाइप्स आहेत ते कशा प्रकारे ग्रोन केले जातात, त्याला कशा प्रकारचं क्लायमेट लागतं काही का असेल तर विचारू शकता. व्हिडिओ ऑन करायचे.